एखाद्याला जर ताप आला तर आपण काय करतो, त्याला एक गोळी देतो. आता ह्या केसमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला दिसताना काय दिसतं, आपल्याला असं दिसतं की ताप हा प्रॉब्लेम आहे आणि गोळी हे त्याला सोल्युशन आहे. आपण गोळी दिल्यावर काय होतं, ताप कमी होतो. ताप कमी झाल्यानंतर त्याला रिलॅक्स वाटतं, फ्रेश वाटतं. पण काही वेळानंतर पुन्हा ताप येतो. का? कारण गोळीचा इफेक्ट कमी होतो. मग आपण पुन्हा गोळी देतो, पुन्हा ताप कमी होतो. ही सायकल सुरू असते. मग असं का होतं? कारण सगळ्यात महत्त्वाची अडचण एकच असते की आपल्याला असं वाटतं ताप हा प्रॉब्लेम आहे आणि गोळी त्याला सोल्युशन आहे. पण मित्रांनो, इथं प्रॉब्लेम असा झालाय की दोन्ही चुकीचं आहे. आपण तापाला प्रॉब्लेम समजलाय, पण ताप हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आहे आणि ताप त्याचा साईड इफेक्ट आहे. मग जेव्हा आपण प्रॉब्लेम शोधायला जातो तेव्हा लक्षात येतं की कुठेतरी CRP पॉझिटिव्ह आलाय, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये कुठेतरी इन्फेक्शन आहे. आणि चेक केल्यानंतर लक्षात येतं की त्याच्या पोटामध्ये काहीतरी इन्फेक्शन झालंय आणि त्या इन्फेक्शनचा साईड इफेक्ट ताप येणं आहे. म्हणजे आता आपल्याला प्रॉब्लेम समजला की प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम इन्फेक्शन आहे आणि त्याचा साईड इफेक्ट ताप आहे. आणि आता जेव्हा आपण इन्फेक्शनवर ट्रीटमेंट सुरू करू तेव्हा सगळ्या गोष्टी दूर होतील. आयुष्यात पण असंच काहीतरी घडतं मित्रांनो. हे उदाहरणाच्या माध्यमातून मी फक्त सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या बाबतीत झालं काय की आपण तापाला प्रॉब्लेम समजलो आणि गोळी जी तापासाठी गोळी दिली त्याला आपण सोल्युशन समजलो. पण दोन्ही गोष्टी चुकीच्या होत्या. ताप हा प्रॉब्लेम नव्हताच, इन्फेक्शन प्रॉब्लेम होता आणि ताप त्याचा साईड इफेक्ट होता. आणि आपण साईड इफेक्टला प्रॉब्लेम समजत होतो आणि साईड इफेक्टला प्रॉब्लेम समजून आपण डील करत होतो, म्हणून सगळ्या अडचणी उभ्या राहत होत्या. तर प्रॉब्लेमच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि त्या प्रॉब्लेमच्या मुळावर जर आपण काम केलं ना, त्याचे साईड इफेक्ट आपोआप दूर होतील. एक दुसरं उदाहरण सांगतो. समजा एखादं कुटुंब आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अनेक गोष्टीला ते संघर्ष करताय, आर्थिक अडचणी आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतंय की आपल्याला त्या कुटुंबात जाऊन जर चर्चा केली काय काय प्रॉब्लेम आहे, ते असंख्य प्रॉब्लेमची यादी सांगतील. शिक्षणाला अडचण आहे, कपडे घ्यायला पैसे नाही आहे, सण कसे साजरे करायचे हा प्रश्न आहे, कुणी आजारी पडलं तर ट्रीटमेंट कशी द्यायची हा प्रश्न आहे, अनेक प्रॉब्लेमची यादी येईल. पण खरा प्रॉब्लेम काय की फायनान्शियली ते कुटुंब वीक आहे. मग कल्पना करा, त्या कुटुंबामध्ये जर एखाद्या माणसाला जर चांगली नोकरी मिळाली, एखाद्या मुलाला जर चांगली नोकरी मिळाली, चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की सगळे प्रॉब्लेम लगेच गायब होतात. त्यामुळं आयुष्यात बऱ्याच वेळा आपण साईड इफेक्टलाच प्रॉब्लेम समजतो. त्या कुटुंबामध्ये कोणी आजारी पडलं तर ट्रीटमेंट घ्यायला अडचण येते, हा प्रॉब्लेम नाही, हा साईड इफेक्ट आहे. कसला साईड इफेक्ट आहे की पैसा नाही आहे, आर्थिक लेवलला ते वीक आहेत, याचा तो साईड इफेक्ट आहे. सण साजरा करता येत नाही, कशामुळे करता येत नाही, आर्थिक लेवलला ते वीक आहे त्यामुळे करता येत नाही. मुलांना शिक्षण घ्यायला अडचण येते, कशामुळे अडचण येते, आर्थिक लेवलला वीक आहे म्हणून अडचण येते. त्यामुळे मूळ प्रॉब्लेम काय आहे की फायनान्स कमी पडलाय, हा त्याच्या मागचा मूळ प्रॉब्लेम आहे. पण त्याच्या पलीकडे पण जाऊ शकतं की फायनान्स कमी का पडलाय, कारण मुलं घरामध्ये शिक्षण घेत नाही. मग शिक्षण का घेत नाही, मग पुन्हा पैसे नाही म्हणून शिक्षण घेत नाही. मग कमी पैशामध्ये किंवा कमी फीमध्ये शिक्षण घेता येऊ शकत नाही का, अभ्यासाच्या बेसिसवर स्कॉलरशिप मिळवता येऊ शकत नाही का. जसं आपण डेप्थमध्ये जाऊ ना, तसे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण प्रॉब्लेमच्या मुळापर्यंत पोहोचलोच नाहीये, आपण साईड इफेक्टशीच डील करतोय. आणि मित्रांनो, साईड इफेक्टशी जर आपण डील केलं ना, आपण थकून जाऊ पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, कारण आपण साईड इफेक्टला प्रॉब्लेम समजून डील करतोय. तर आयुष्यामध्ये प्रॉब्लेमच्या मुळाशी गेलं पाहिजे. प्रॉब्लेम काय हे प्रॉब्लेम समजला पाहिजे आणि त्या प्रॉब्लेमवर काम करा. त्या प्रॉब्लेमवर जर काम केलं ना, साईड इफेक्ट सगळे गायब होतील, बिनधास्त तुम्ही राहू शकता. अनेक पेशंट पण येतात, काही पेशंट सायकोलॉजिकली डिस्टर्ब असतात. मी निश्चितच डॉक्टर नाही, पण असे लोक जेव्हा भेटतात त्यांना सांगतो की भाऊ होईल सगळं सेटल. एखाद्याच्या आयुष्यामध्ये काही दुर्घटना घडली असेल, अनेक अडचणी तो सांगतो, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सांगतो, पण त्याला सांगावं लागतं की हे सगळे जे प्रॉब्लेम तू सांगतोय ना, हे प्रॉब्लेम नाहीये मित्रा, हे सगळे साईड इफेक्ट आहे. प्रॉब्लेम काय हे शोध, आणि तू जर प्रॉब्लेम शोधला आणि त्या प्रॉब्लेमवर जर काम केलं आणि एकदा जर त्या प्रॉब्लेमवर काम झालं, सगळे साईड इफेक्ट गायब होतील. त्यामुळे आयुष्यात आपण ज्याला प्रॉब्लेम समजतो तो खरंच प्रॉब्लेम आहे का तो दुसऱ्या प्रॉब्लेमचा साईड इफेक्ट आहे, यावर काम केलं पाहिजे आणि ॲक्च्युअल प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम जर परफेक्ट सापडला आणि त्याला जर प्रॉपर सोल्युशन जर सापडलं तर खूप सहजतेने आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येऊ शकतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे.
आज एवढंच बोलतो, पुन्हा आपण लवकर भेटू. पण मित्रांनो, विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.